आज आपण पाहणार आहोत ट्रिगोनोमेट्री क्लास 10 क्लास 10 चं ट्रिगोनोमेट्री लेसन म्हटलं म्हणजे सर्वात आधी त्यांचे फॉर्म्युले. जोपर्यंत फॉर्म्युले समजत नाही तोपर्यंत ट्रिगोनोमेट्री समजत नाही. पहिली गोष्ट फॉर्म्युल्यासाठी आपण एक आजचा जो व्हिडिओ बनवणार आहोत त्याच्यावर टोटल फॉर्म्युलेज असते. ओके, तर पाहू बरं आपण फॉर्म्युले पाहत असताना आपल्याला एक आधी मी सांगतो की जर समजा आपण असं एखादा ट्रायंगल घेतलं, पायथागोरस थेरम ऑलरेडी तुमचं झालं. ओके, पायथागोरस थेरम मध्ये शिकले आहात तुम्ही. त्यात ट्रायंगल घेतला, ट्रायंगल नाव दिलं ABC. ओके, आता ABC दिला म्हणजे ही काय असते त्याची अपोजिट साइड. ही काय असते त्याची अपोजिट साइड. ओके, ही असते त्याची ऍडजसंट साइड आणि लास्ट असेल हायपोटेन्यूस मीन्स H. ओके, हायपोटेन्यूस, ऍडजसंट साइड अँड अपोजिट साइड. ओके, ते सर्व साइड्स आपल्याला ओळखायचे असतात. ओळखत असताना आपल्याला काय करायचंय, जर समजा आधी आपण काय पाहू, साइन, कॉस आणि टॅन. ओके, साइन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटा. ओके, साइन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटा तीन असतील. त्याच्यात आपल्याला काय असतं, त्यांचं अपोजिट साइड ओळखायचं असते. मग अपोजिट साइड ओळखायचं आधी काय करायचं, ज्या वेळेस आपण साइन मध्ये आपण हायपोटेन्यूसचा फॉर्म्युला पाहिजे की हायपोटेन्यूस इज फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर. हायपोटेन्यूस स्क्वेअर प्लस फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर. मग फर्स्ट साइड म्हणजे कोण, अपोजिट साइड, आणि सेकंड साइड म्हणजे कोण असेल, ऍडजसंट साइड अँड हायपोटेन्यूस. मग साइन थीटाला काय लिहू शकतो, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस, ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूस आणि अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. ओके, काय असेल, साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस, cos theta is equal to adjacent side upon hypotenuse and tan theta is equal to opposite side into म्हणजे upon adjacent side. ओके, पाहू आपण याचं साइड ओळखायचं. अपोजिट साइड कुठली अपोजिट साइड असेल, मग याच्यात अपोजिट साइडचं नाव काय, अपोजिट साइड AB. काय असेल, AB अपॉन हायपो काय असेल, AC इज इक्वल आता कॉस थिटाचा पण तसं ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूस. ऍडजसंट साइड काय, BC अपॉन हायपोटेन्यूस AC अँड परत लास्ट टॅन थिटाचा अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस ऍडजसंट साइड. ओके, AB अपॉन BC. ओके, इट्स व्हेरी सिंपल. हे लक्षात ठेवायचं. लक्षात ठेवण्यासाठी काय असेल, एक सिंपल ट्रिक सांगतो. साइन थीटा इज इक्वल टू OA, कॉस थीटा इज इक्वल टू साइन थीटा इज इक्वल टू O हीरो मीन्स अपोजिट साइड आहे ना, अपोजिट साइड अँड H म्हणजे O हीरो, A हीरो, O हीरो. सिंपल स्टेप असेल, साइन थीटा O हीरो, कॉस थीटा A हीरो अँड टॅन थीटा O हीरो. ओके, सिंपल स्टेप नुसार आता साइन थीटाचं झालं, कॉस थीटाचं झालं, टॅन थीटाचं झालं. मग साइन थीटाचा अपोजिट काय असतो, ओके, साइन थीटाचा अपोजिट असतो कॉसेक थीटा, कॉसचा अपोजिट असतो सेक थीटा आणि टॅनचा अपोजिट असतो कॉट थीटा. ओके, इट्स व्हेरी सिंपल. याला स्ट्रिक काय असेल, परत याचं उलट, ज्याचा साइन थीटा होता न्यूमरेटर टू डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटर टू न्यूमरेटर. एक सिंपल पद्धतीने. ओके, म्हणजे काय होता, H खाली होता आणि O वरती होता. मग काय करणार, H वरती O खाली. ओके, H वरती A खाली अँड A वरती O खाली. ओके, सिंपल काय, साइन थीटा इज इक्वल टू O हीरो, कॉस थीटा इज इक्वल टू A हीरो अँड टॅन थीटा इज इक्वल टू O हीरो. तसंच कॉसेक थीटा इज इक्वल टू हीरो O,
sec theta is equal to 0a and cot theta is equal to adjacent and opposite म्हणजे काय AO उलट असेल. ओके, मग यांचे साइड्स परत ओळखायचं. मग साइड कशा ओळखणार परत अजून. ओके, मग सिंपल परत ओळखण्यासाठी काय करायचं. जसं आपण यांना उलट लिहून घेतलं कोणाला OH. ओके, OH ला उलट लिहिलं HO झाला, तसं यांचं साइड पण उलट लिहून टाकायचं. ओके, मग पहिले पार्ट उलट कोण AC अपॉन AB. दुसऱ्याचं काय असेल BC अपॉन AC होता तर AC अपॉन BC. तिसरा असेल AB अपॉन BC होता तर BC अपॉन AB. इट्स व्हेरी सिंपल. हाच फॉर्म्युला आणि यापासून आपल्याला पुढचे एक्झाम्पल्स पाहिजेत अजून. ओके, हे झालं साइन कॉस टॅन कॉसेक सेक आणि कॉट. हे 6 महत्वाचे आहेत तुम्हाला. यांच्यावरून आता जवळपास आपण 20 ते 22 फॉर्म्युले आपण तयार करणार आहोत. ओके, हे समजलं असेल तर लिहून घ्या. पुढचे बघू आता पुढचे फॉर्म्युले कसे तयार करायचे. सिंपल. आधी 6 फॉर्म्युले पाठ पाहिजे. 6 कोणते की एक म्हणजे पहिला असेल साइन थीटा, दुसरा असेल कॉस थीटा, तिसरा असेल टॅन थीटा, चौथा असेल कॉसेक थीटा, पाचवा असेल सेक थीटा आणि 6वा असेल कॉट थीटा. हे 6 पार्ट पाहिजे. ओके, मग 6 म्हणजे काय साइन थीटाचा अपोजिट कॉसेक थीटा, कॉसचा अपोजिट सेक थीटा, टॅनचा अपोजिट कॉट थीटा. ओके, मग यांचा अपोजिशन फॉर्म्युला म्हणजे अपोजिट फॉर्म्युला. ओके, साइनचा कॉसेक थीटा इज इक्वल टू कॉसचा सेक थीटा, टॅनचा कॉट थीटा. ओके, आणि कॉसेकचा परत साइन थीटा उलट अपोजिट. ओके, कॉसेक साइन, सेक कॉसेक, कॉट टॅन. ओके, कॉसेक सेक कॉसेकचा सेक असतो म्हणजे काय असेल या ठिकाणी सेक थीटा होता, सेक थीटाचा कॉस थीटा. ओके, आणि लास्ट कॉटचा टॅन थीटा. हे झाले तुमचे 6. ओके, मग पुढचे 6. ओके, पुढचे 6 असतील 7 नंबरचा 7 नंबरचा फॉर्म्युला, 8 नंबरचा, 9 नंबरचा. ओके, मग 7 मध्ये काय असेल पहा साइन थीटा मल्टिप्लाय बाय कॉसेक थीटा इज इक्वल टू 1. दुसरा असेल कॉस थीटा मल्टिप्लाय बाय सेक थीटा इज इक्वल टू 1 and tan मल्टिप्लाय बाय कॉट, tan थीटा मल्टिप्लाय बाय कॉट थीटा इज इक्वल टू 1. पुढचा असेल 10 नंबरचा 11 आणि 12. 10 मध्ये काय असेल मग परत हा कॉट बंद झाला. ओके, याचा कॉसेक थीटा मल्टिप्लाय बाय साइन थीटा इज इक्वल टू 1. सेक थीटा मल्टिप्लाय कॉस थीटा इज इक्वल टू 1 and cot theta multiplied by tan theta is equal to 1. सिंपल. काय केलं मी फक्त सिंपल काय केलं sin theta cos theta tan theta यांचे अपोजिट लिहिले cosec sec आणि cot. याचा लिहित असताना काय केलं sin theta cosec theta sec theta tan theta cot theta. ओके, sin theta is equal to cosec, cos theta is equal to sec, tan is equal to का मल्टीप्लाय करून लास्टला काय केलं 1. ओके, पहा sin theta मल्टीप्लाय बाय cosec theta आला. sin theta मल्टीप्लाय cosec theta is equal to 1. cos theta is equal to sec theta is equal to 1. ओके, cos theta मल्टीप्लाय बाय sec theta is equal to 1. tan theta मल्टीप्लाय बाय cot theta is equal to 1. cosec theta मल्टीप्लाय बाय sin theta is equal to 1.
sec theta multiplied by cos theta is equal to 1 आणि cot theta multiplied by tan theta is equal to 1. हे झाले तुमचे 12 फॉर्म्युले. अजून पुढचे 6. ओके, मग 6 फॉर्म्युले कसे असतील? 13, 14, 15, 16, 17 आणि 18. कोणते फॉर्म्युले असतील पहा. काय करू? जे मल्टिप्लिकेशन आहे त्याच्यातून काय करायचं? सेक थीटाला अपॉनला घेऊन यायचा, कॉसेकला अपॉनला घेऊन यायचा, सेकला अपॉनला, कॉटला अपॉनला घेऊन जायचं, सेकला अपॉनला, कॉसला अपॉनला, प्लस टॅनला अपॉनला. प्रत्येकला काय करायचं? 1 अपॉनला घेऊन जा. साइन थीटा. ओके, हा कुठे जातोय? अपॉनला. मल्टिप्लायची टर्म कुठे चालली जाते? डिवाइडला. ओके, इज इक्वल टू काय बोला? 1 अपॉन कॉसेक थीटा. पुढचा काय? cos theta is equal to 1 upon sec कुठं चालू जाईल? अपॉन sec theta. ओके, हा वरला काय आता? tan theta is equal to 1 upon cot कुठं चालू जाईल? अपॉन cot theta. ओके, हा cosec theta is equal to 1 upon sin theta. ओके, and sec theta is equal to 1 upon cos theta, and last cot theta is equal to 1 upon tan theta. किती झाले? 18 फॉर्म्युले. किती सिंपल स्टेप. ओके, फक्त काय होतंय? हे अपॉनचे टर्म म्हणजे कुठली टर्म? जी बाजूची टर्म दिसते ना ती कुठं झाली जाईल? अपॉन. ओके, हे झाले 6, दुसरे झाले 6 आणि तिसरे झाले 6. 18 फॉर्म्युले इथंच तयार झाले. ओके, आता मेन महत्वाचे फॉर्म्युले. ओके, ते कोणते असतील पहा. सिंपल फॉर्म्युला नंबर 19. tan theta is equal to tan theta is equal to sin theta upon cos theta. sin theta upon cos theta. ओके, झाला 19. 20 नंबरचा काही टॅनचा अपोजिट cot theta. ओके, सेकचा अपोजिट cosec theta अपॉन cosचा अपोजिट sec theta. ओके, इट्स व्हेरी सिंपल. ओके, इथपर्यंत फॉर्म्युले झाले. 20 फॉर्म्युले झाले. आता 20 नंतर काय करायचंय? 21 आणि 22. ओके, 21 नंबरचा असेल sin square theta plus cos square theta is equal to 1. 21 नंबरचा फॉर्म्युला काय? फक्त एवढे महत्वाचे हे फॉर्म्युले. हे तर काय एकमेकांवर तयार झाले. ओके, काय असेल? हे फक्त एकमेकांनुसार आपण काही 18 फॉर्म्युले पर्यंत सिंपल आहे, सिंपल स्टेप नुसार. ओके, फक्त 19 नंबरचा काय? tan theta is equal to sin theta upon cos theta, and 20 नंबरचा cot theta is equal to cosec theta upon sec theta, आणि 21 नंबरचा असेल sin square theta plus cos square theta is equal to 1. मग त्याचा असं 22 नंबरचा असाही फॉर्म्युला तयार करू शकतो आपण की sin square theta चा फॉर्म्युला काय तो? म्हणजे sin square theta म्हणजे sin चा अपोजिट काय तो? cosec square theta plus cos opposite sec square theta is equal to 1. It's very simple. Okay, then अजून आता 23 नंबरचा फॉर्म्युला 1 plus tan square theta is equal to sec square theta. 1 plus tan square theta is equal to sec square theta. Okay, and last formula है 1 plus cot square theta is equal to cosec square theta. Okay, this is very simple. 24 formulas. Okay, पहा अजून परत सांगतो लागले असं कुठल्या पद्धतीने कोणते फॉर्म्युलेस तयार झाले. sin theta is equal to cosec theta, cos theta is equal to sec theta, tan theta is equal to cot theta, and cosec theta is equal to sin theta, sec theta is equal to cos theta, cot theta is equal to tan theta, and त्यांचं काय केलं? मल्टिप्लिकेशन. फक्त जिथं डिवाइड होतं, सॉरी इज इक्वल टू होतं त्या ठिकाणी काय करतो? मी फक्त मल्टिप्लाय करतो. ओके, मग sin theta मल्टिप्लाय बाय cosec theta is equal to 1, cos theta is multiplied by sec theta is equal to 1, tan theta multiplied by cot theta is equal to 1. ओके, हां त्याच्यानंतर आहे cosec theta multiplied by sin theta is equal to 1,
sec theta multiplied by cos theta is equal to 1. Cot theta multiplied by tan theta is equal to 1. ओके, काय करतो फक्त अपोजिट फॉर्म्युलाच अपोजिट sin थीटाचा अपोजिट cosec थीटा आला, cos थीटाचा अपोजिट sec थीटा, cos थीटाचा अपोजिट sec थीटा आला, त्याच्यानंतर tan थीटाचा अपोजिट cot थीटा आला. म्हणजे यांचंच काय केलं परत आता sec थीटा इनटू sin थीटा cosec थीटा इनटू sin थीटा sec थीटा इनटू cos थीटा cot थीटा इज इक्वल टू tan थीटा. इट्स अपोजिट टर्म्स. त्याच्यानंतर काय केलं sin थीटा मल्टिप्लाय बाय cos थीटा. मग cos थीटा होता cosec थीटा होता, तो cosec थीटा कुठे चालला जातो आपण जी मल्टिप्लायची टर्म असते ती डिवाइडला जाते. ओके, मग डिवाइडला जाते म्हणजे कशी जाते पहा, sin थीटा आहे हा मल्टिप्लाय, तो मल्टिप्लाय कुठे झाला डिवाइडला. म्हणजे काय काय 1 तो जसाच तसा इज इक्वल टू नंतर फक्त ही टर्म कुठे जाते डिवाइडला. मग sin थीटा cosec थीटा होता तो चालला डिवाइडला. त्याच्यानंतर cos थीटा, मग cos थीटा जसाचा तसा इज इक्वल टू 1 पण जसाचा तसा, फक्त sec थीटा पण चालला गेला अपॉन. tan चा पण तसंच, tan थीटा जसं तसं 1 अपॉन cot थीटा. ओके, cot थीटा होता तो गेला अपॉन cosec थीटा इज इक्वल टू 1 अपॉन sin थीटा. sec थीटाला जसं तसा इज इक्वल टू 1 आणि 1 अपॉन चा cos थीटा. ओके, आणि लास्ट आहे cot थीटाचा अपॉन जाईल tan थीटा. 18 पर्यंत नाही बरोबर. ओके, आणि त्याच्यानंतर हे पण सिंपलच होतं. ओके, हे पण व्हेरी सिंपल आहे. काय tan थीटा इज इक्वल टू sin थीटा अपॉन cos थीटा. tan थीटाचा फॉर्म्युला काय असतो, tan थीटा इज इक्वल टू sin थीटा अपॉन cos थीटा. tan थीटाचा आपण काय जातो म्हणजे tan थीटाचा काय करू शकतो की sin थीटा अपॉन cos थीटा. ओके, तसंच cotचे तेच काय होते cot होता, cotचा अपॉन sec थीटा cosec थीटा अपॉन sec थीटा. cot theta is equal to cosec theta upon sec theta. Okay, it's very simple. Okay, then 20 तर इथंच झालं. 21 नंबरचा फॉर्म्युला किती सिंपल आहे पण sin square theta plus cosec square theta is equal to 1. sin square theta plus sin square theta plus cos square theta is equal to 1. प्लस येतो ना, आता फक्त मल्टिप्लाय होतं डिवाइड होतं. ओके, पण या ठिकाणी काय होतंय प्लस. ओके, sin square theta plus cos square theta is equal to 1. त्याच्यानंतर sin चा अपोजिट cosec theta. ओके, आणि cos चा अपोजिट sec theta. मग काय या ठिकाणी sin square theta plus cos square theta is equal to 1 and cos square theta cosec square theta plus sec square theta is equal to 1. लास्ट आहे 23 आणि 24 नंबरचा 1 plus tan square theta is equal to sec square theta. हे नेहमी लक्षात ठेवायचं. ओके, 1 plus tan square theta is equal to sec square theta and last असेल 1 plus tan square theta plus 1 plus tan square theta is equal to cos sec square theta. ओके, 24 फॉर्म्युलावरच तुम्हाला ट्रिगोनोमेट्री पूर्ण 10 क्लास 10 चं पूर्ण ट्रिगोनोमेट्रीचे 24 फॉर्म्युले हे महत्त्वाचे. याच्यावरून तुमचे पुढचे एक्झाम्पल्स असतील. आणि त्याच्यानंतर मी जे तुम्हाला आधी लिहून दिले ओके हायपोटेन्यूजचे फॉर्म्युला अपोजिट साइड इनटू ऍडजस्टंट साइड. ओके, ऍडजस्टंट साइड अपोजिट साइड आणि हायपोटेन्यूज याचे फॉर्म्युला तुम्हाला सर्वात जास्त महत्त्वाचे असतील. ओके, पाहू आपण एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला वापरायचे. ओके.